विपक्षाने लढत असताना खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये ज्यानं आज खऱ्या अर्थानं तारे सितारे असणाऱ्या संघांना जरूर पराभूत केलं. पहिली मॅच जरूर आपण पाहिली जिथे किल्ला संघाला पराभूत केलं. त्यानंतर टॉस साठी विनंती करेल कोल्हाट क्रिकेट उपाध्यक्ष चितलकर साहेब आणि त्याचबरोबर दाटवगावचे अध्यक्ष बाबूशेठ रटाटे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हाताने टीम मॅच नाणेफेक केलं जाणार आहे. एका बाजूला जैनाब 11 रोहा रॉयल्स रोहा विपक्ष लढत असताना टीम वैष्णवी 11 हशिवरे अर्थात किशोरजी तात्या मालुसरे यांचा संघ आणि त्याचबरोबरीनं जैनाब 11 हा संघ उस्मानजी कागदी जैनाब 11 रोहा रॉयल्स रोहा हा संघ कोल्हाट क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष चितलकर साहेब यांच्या शुभ हाताने दादा 3 षटकांची मॅच असणार आहे. टेलिटीचा कॉल अँड हेड टॉस जिंकला टीम वैष्णवी 11 हशिवरे संघानं टॉस बॉक्स मधून न्यूज येते की टॉस जिंकला टीम वैष्णवी 11 हशिवरे संघानं टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुमच्यासोबत जोडले जातील व्हॉइस ऑफ भिवंडी तालुक्यातील खंबाला गावाला जे बिलॉंग करतात ते दीपकजी सुतार सर. धन्यवाद. थँक्यू सो मच. सर्वांचं सहर्ष स्वागत. ज्या क्षणाची आपण वाट पाहतो तोच क्षण आलाय. श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ ढाटाव आयोजित श्री सोनार सिद्ध चषक 2024 पर्व 7वं पर्व प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. सर्वांचं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावर देखील कित्येक मान्यवर या ठिकाणी जोडले गेले त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आजच्या दिवसातील या स्पर्धेचा अंतिम क्षण अंतिम मॅच मेगा फायनल सुपर संडे मध्ये वैष्णव 11 हशिवरे आणि त्यांच्या विपक्षामध्ये जैनाब 11 रोहा रॉयल्स यांच्यामध्ये टॉस जिंकल्यानंतर हशिवरे टीमच्या कॅप्टनने प्रथम शतरक्षणाचा निर्णय घेतलाय आणि त्यांचीही 11 जणांची सेना मात्र मैदानामध्ये उतरत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करण्यासाठी संघ सज्ज झालाय. जैनाब 11 रोहा रॉयल्स यांच्यामध्ये बिग फाईट. सर्वांचं सहर्ष स्वागत. व्यासपीठावर कित्येक मान्यवर जोडले गेलेत ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केलं त्यांचा आवर्जून उल्लेख करूया. प्रथम क्रमांकाची कॅश प्राइज 1,21,000ची रोख रक्कम विनोद भाऊ फशिलकर यांच्या माध्यमातून जे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष आहेत ते देखील व्यासपीठावर जोडले गेले त्यांचं विशेष धन्यवाद आणि सहर्ष स्वागत. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाची कॅश प्राइज 51,000 रुपये विजयराव मोरे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य सरचिटणीस यांच्या माध्यमातून लाभली. तृतीय क्रमांक 25,000 रुपये रोहिदास शेठ फशिलकर युवा कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे एक मोठं नव्या परिसरातील त्यांच्या माध्यमातून लाभले ते देखील मुख्य व्यासपीठावर जोडले गेलेत त्यांचे देखील स्वागत. चतुर्थ क्रमांकाची रोख रक्कम बापू शेठ लिंबोरे मराठी उद्योजक त्यांचे देखील विशेष आभार. त्यांनी चतुर्थ क्रमांकाची कॅश प्राइज दिले. मालिक कबीर आकर्षक बाईक या स्पर्धेला राष्ट्रवादी युवा अध्यक्ष या परिसरातील मोठं नाव जयवंतदादा मुंडे यांच्या माध्यमातून लाभले त्यांचे देखील धन्यवाद. ते देखील आमच्यामध्ये दुपारच्या सत्रानंतर जोडले गेले त्यांचे देखील स्वागत. उत्कृष्ट फलंदाज म्हणून माजी उपसरपंच धाटावच्या यशवंत रटाटे यांच्या माध्यमातून लाभले त्यांचे देखील स्वागत. 3 ओव्हरचा सामना असेल. गोलंदाज म्हणून सायकल आम्हाला पुरस्कृत केले सौभाग्यवती सुवर्ण रटाटे सरपंच सध्याच्या दाटावगाच्या त्यांचे देखील स्वागत आणि इतर ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे देखील विशेष धन्यवाद. सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रचंड गर्दी या मैदानामध्ये पाहायला मिळते कारण का शेवटचा सामना एकीकडे संघ पाहायला मिळेल वैष्णवी 11 हशिवरे आणि त्यांच्या विपक्षामध्ये जैनाब 11 रोहा यांच्यामध्ये हे द्वंद्व रंगताना तुम्हाला पाहायला मिळेल. 3 ओव्हरची मेगा फायनल. टॉस जिंकल्यानंतर प्रथम शतरक्षणाचा निर्णय घेतलाय हशिवरे टीमने. आज जबरदस्त प्रथम कामगिरी त्यांची राहिली आहे. पिंटूचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. मागच्या सेमीफायनल मध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली. 3 विकेट प्राप्त केल्या आणि बॅटिंग देखील पाहायला मिळाली. चांगली मॅच रंगली सेमीफायनल. पिक्चर अभी बाकी मेरे दोस्त. ट्रेलर पाहिलं आपण सेमीफायनल मध्ये परंतु फायनल मध्ये अजूनही खूप काही महाभारत रामायण रंगत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. क्रिकेट म्हणजे काय सर्वांना वेड लावणारा हा खेळ क्रिकेट. अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. यश आणि अपयशाचे धडे शिकवणारा संघर्षाचा डाव म्हणजे क्रिकेट. चेंडू आणि फलीचा संपर्क म्हणजे क्रिकेट. गावागावांची लढाई म्हणजे क्रिकेट. समालोचन कक्षाचा आवाज म्हणजे क्रिकेट. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी म्हणजे क्रिकेट. क्रिकेट कोणासाठी जान आहे तर कोणासाठी शहाण आहे. क्रिकेट कोणासाठी भावनांचा खेळ आहे तर तुमच्या आमच्या सर्वांसाठी ठरलेला लोकप्रिय खेळ आहे. युद्ध प्रेम आपुलकी यश अपयश संघर्ष मैत्री सर्व काही या गोष्टींचं एक पुस्तक म्हणजे क्रिकेट आणि ती क्रिकेटची लढाई तिला सुरुवात होते या मैदानामध्ये. सर्वांचे स्वागत. सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली गेली. स्ट्राईक एंडवर सलमान आणि नॉन स्ट्राईक एंडवर
मजर पहिले षटक मनीष लेफ्ट ओव्हर द विकेटने स्विचिंगचा प्रयत्न विकेट किपरने थोडीशी चुकी केली आहे का संपर्क झाला होता का बॅटचा हा मोठा प्रश्नचिन्ह आहे परंतु सूर चांगला मारला होता पहिला चेंडू डॉट गोलंदाज मनीषच्या माध्यमातून दमदार सुरुवात करून दिली नाणेफेक जिंकल्यानंतर हाशिवरे टीमच्या मनीषने पहिला चेंडू डॉट पहिले षटक पॉवर पेच 3 ओव्हरची मॅच आहे पॉवर पे नसणार आहे त्यामुळेच दूरवर पसरलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं डीप स्कोअर लेग डीप मिड विकेट लॉंग ऑन लॉग ऑफ डीप कव्हर असं क्षेत्ररक्षण सजवलं गेले लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने मनीष सलमान साठी प्रत्युत्तर दिले जाईल का हवेमध्ये चेंडू ही झेल पकडली जाते आणि पहिला हदरा बसत असताना टीम जैनाब 11 रोहा टीमला कमांडीच आहे बोला सर्वांनी एकदा जय श्रीराम गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद पहिला चेंडू डॉट त्याच्यानंतर दबावाने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु सलमान सारखी हिरोगिरी दाखवता आली नाहीये त्याला बाद व्हावं लागलं खातं ओपन झालेलं नाहीये पहिल्या धावेसाठी संघर्ष करावा लागतो या मॅच मध्ये जैनाब 11 रोहा टीमला मी नेहमीच म्हणत असतो की आयुष्यामध्ये 3 गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो एक म्हणजे जीवन जगण्यासाठी दुसरं म्हणजे अस्तित्व निर्माण करण्यासाठी आणि तिसरं म्हणजे निर्माण झालेलं अस्तित्व टिकवण्यासाठी इथे अस्तित्वाची लढाई आहे अस्तित्व निर्माण झालंय परंतु ते या ट्रॉफीवर जर नाव करून टिकवायचं असेल तर चांगला खेळ दाखवावा लागेल पहिले 2 चेंडू हाशिवरे टीमचे नाबावर राहिलेत नवीन बॅटर रोड पिच चेंडू लॉफ करून दिले काऊ कॉर्नरच्या वरून आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देत असताना हा येतोय कडक कडक षटकार पाहायला मिळाला छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद देऊया डीजे ला महाराजांचं सुंदर गाणं महाराष्ट्राची शान असं सुंदर गाणं आपल्याला पाहायला मिळालं उत्तर द्यायला सुरुवात केली सुप्यानने स्वागत केलं मनीषचं 6 धावाच्या मतीने 6 धावा येतील जैनाब 11 रोहा टीमच्या खात्यामध्ये पहिले 2 चेंडू गोलंदाजाच्या नाबावर वार केला आणि त्याच्यानंतर पलटवार बॅटरने केलाय यावेळी पुन्हा एकदा ओरपी चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु संपदिक नाहीये इथे वार पलटवार होतच राहतील कारण का ही मेगा फायनल आहे 2 दिग्गज संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना तुम्हाला पाहायला मिळतील पहिला चेंडू डॉट त्याच्यानंतर विकेट पुन्हा वार झाला षटकार आला सुप्यांच्या खात्यामध्ये आणि परंतु त्याच्यानंतर डॉट चेंडू 4 चेंडूचा खेळ संपलाय 1 विकेट 6 धावा लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने गोलंदाज मनीष सुप्यांसाठी ऑफस्टमच्या आत येऊन ऑन साइडला केलेल्या बॉटमॅनचा वापर केलाय इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये गोलंदाज पोहोचतोय तोपर्यंत एक सिंगल धाव येते सुप्यांच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या अंकावर प्रेक्षकांची तुडुंब गर्दी प्रेम आहे या चषकावर जिथे नजर टाकावी तिथे प्रेक्षक क्रिकेटचा आनंद घेतात क्रिकेट या विषयावर चर्चा करतात चांगला प्रतिसाद आणि प्रेक्षकांना स्पर्धेचं केंद्रबिंदू मानलं जातं मोठ्या संख्येने उपस्थिती झाली आणि युट्यूबच्या माध्यमातून देखील कित्येक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात कारण काय हे आयोजन आहे श्री सोनार सिद्ध चषक धाटाव्याचं नेहमी चर्चेत राहिली ही स्पर्धा या रोहा तालुक्यामध्ये यावेळी पुन्हा एकदा लॉफ करून दिलाय बॅटर मजरच्या माध्यमातून डाऊन द ग्राउंड चेंडू सरळ प्रेक्षकांच्या भेटीसाठी मजरने देखील नजर ठेवून षटकार ठोकलाय थँक्यू डीशे ओव्हरची झाली समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर या मेगा फायनल मध्ये बॅटिंग करत असताना जैनाब 11 रोहा टीमची धावसंख्या 13 वर 1 विकेट 2 षटकार 1 विकेट चांगलं द्वंद्व रंगताना पाहायला मिळते या मेगा फायनल मध्ये पहिले षटक 13 धावा जरूर खर्च केला मनीषने परंतु एक महत्वाची विकेट सलमानला बाद केलं सलमानला खातं ओपन करता आलं नाही परंतु सलमान बाद झाल्यानंतर सुपियान मैदानामध्ये आला आणि सुपियानच्या माध्यमातून एक षटकार पाहायला मिळाला आणि मजरच्या माध्यमातून नजर टाकीत डाऊन द ग्राउंड एक षटकार पाहायला मिळाला युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रेक्षक म्हणतोय रिप्ले देखील दाखवले गेलेत चांगलं टेलिकास्ट झालंय या स्पर्धेचं अगदी आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर आपला तिरंगा
ध्वज देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, त्या दिवसापासून या स्पर्धेला सुरुवात झाली, तिरंगाला सलामी दिली आणि त्यानंतर मात्र ही स्पर्धा चर्चेत राहिली रायगड जिल्ह्यामध्ये. षटक क्रमांक दुसरं मंथन, राईट अँड ओव्हर द विकेटने यावेळेस क्रॉस बॅटने ऑन साइडला केलं. क्षेत्ररक्षक नाहीये इनफिल्ड मध्ये, डीप मरून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत दुसरी धावेचा प्रयत्न, मिसफील्ड झालीये. इथे चुकीला माफी नाहीये. क्रिकेट आहे, ज्यावेळी क्षेत्ररक्षकाची भूमिका महत्वाची असते. क्षेत्ररक्षकाने जर चुका केला तर धावफलकावर धावा वाढत असतात, झेल जर सुटला तर योगदान देखील मिळत असतं. म्हणून क्रिकेट हा खेळ वैयक्तिक नाहीये, सांघिक आहे. 11 खेळाडूंची मेहनत असते आणि ती मेहनत तुम्हाला या मॅच मध्ये दाखवावी लागेल. मंथनच्या विपक्षामध्ये पहिल्या चेंडूवर 2 धावा. सुप्यांच्या खात्यामध्ये यावेळी स्प्लिक करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली, फाईन क्षेत्रामध्ये वेगाने चेंडू चाललाय. शर्यत आहे परंतु अखेरकार त्या शर्यतीमध्ये चेंडूला अडवला गेलाय. पुन्हा येतील 2 धावा बॅटर सुपियांच्या खात्यामध्ये. 2 धाबेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 या अंकावर. चांगला स्कोर उभा केलाय बॅटिंग करताना जैनाब 11 रोहा टीमने. सुरुवात देखील चांगली केली. सुपियांची विकेट महत्वाची आहे. पुढचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स झालाय. ज्यांनी या स्पर्धेला द्वितीय क्रमांकाची रोख रक्कम आम्हाला दिली, राष्ट्रवादी काँग्रेसचं एक मोठं नाव, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य सरचिटणीस विजयराव मोरे साहेब आमच्यामध्ये जोडले गेले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत, वेलकम. दरम्यान वाईटचा इशारा, एक्स्ट्राच्या मतीने टीमची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली. सुप्यान चांगली बॅटिंग करतोय. राईट अँड ओव्हर द विकेटने मंथन, ओव्हर पिच चेंडू समोरच्या दिशेने लॉफ करून दिलाय. चेंडू चाललाय वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुप्यांच्या बॅटचा आवाज येतोय. जबरदस्त सुरुवात. थँक्यू डीशे. काय जबरदस्त बॅटिंग चाललीये. विकेट गेल्यानंतर सुप्यांच्या माध्यमातून आतापर्यंत षटकार, त्याच्यानंतर चौकार, समोरच्या दिशेने चांगले फटके सजवतोय. ओव्हर पिच चेंडूवर लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतात. प्रश्न पडला असेल गोलंदाज मंथनला की आता चेंडू कुठे टाकायचा. थोडस दबावामध्ये गोलंदाजी होतोय. यावेळी कट करण्याचा प्रयत्न, चेंडू पिच झाल्यानंतर बाउन्स होत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू डॉट. चौकारानंतर पुन्हा पुनरागमन या मॅच मध्ये करत असताना गोलंदाज मंथन. दुसरे षटक प्रगती पथाबाहेर. दुसऱ्या ओव्हरच्या सुरुवातीला 2-2 धावा आल्या. मध्यंतर वाईट पडला, त्याच्यानंतर चौकार आणि त्याच्यानंतर डॉट चेंडू. टीमची धावसंख्या 22 वर. ओव्हर द विकेटने सुप्यांसाठी यावेळी ओव्हर पिच चेंडू लॉफ करून दिलाय. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. कडक ठोकलाय. सुपर षटकार. मिळतील 6 धावा सुप्यांना. थँक्यू डीजे. डीजे वाले सांगतात की गाडी नाही, इथे अगिन गाडीच्या रूपाने धावा येतात. अशी बॅटिंग होतीये सुप्यांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 28 वर. कडक शॉट ठोकलेत. ओव्हरचा शेवटचा चेंडू मंथनचा. सुप्यांसाठी बॅकफुटला जात असताना कट केलाय. बॅकवर्ड पॉइंटच्या वरून चेंडू चालेल. थर्ड बॅट क्षेत्रामध्ये रेस आहे, रेस. शर्यत लागलीये परंतु शर्यत पूर्ण होत असताना येथील 2 धावा. ओव्हरची झालीये समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना जैनाब 11 रोहा रॉयल्स टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 वर. तब्बल दुसऱ्या ओव्हर मध्ये 17 धावा. खर्चिक षटक. संध्याकाळचं क्षेत्र आहे परंतु संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये देखील ज्यूस काढलाय गोलंदाज मंथनचा. 15.00 च्या सरासरीने 30 धाबा बॅटिंग करत असताना 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतात. मजरचा विचार केला तर एक चेंडू फेस केले, 6 धावांचं त्यांनी योगदान दिले परंतु सुप्यांच्या माध्यमातून चांगले फटके पाहायला मिळाले. 2 षटकार, 1 चौकार. काय क्लासिकल फटके सजवलेत. गोलंदाजी करण्यासाठी तिसऱ्या षटकाची जबाबदारी पिंट्यावर दिली गेली आहे. याच्याकडे अनुभव आहे. आताची जादू बोट फिरवतो या मैदानामध्ये. हा फिरवावाच लागतील. खऱ्या अर्थानं आपल्याला ही जादू दाखवावीच लागेल. बोटांवरती स्वार होऊन गोलंदाजी करावी लागेल सुतार सर. यावेळी गली क्षेत्रामध्ये गेले. एक सिंगल धावी ते मजरच्या खात्यामध्ये. स्ट्राईकला सुपियाने येईल. तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक करावे लागेल पिंट्याला, कारण का 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 धाबा आलेत परंतु प्रेक्षकांची चर्चा करावी लागेल. जिथे नजर टाकावी तिथे क्रिकेटची चर्चा, या स्पर्धेची चर्चा. काय आयोजन राहिले स्पर्धेचं. खूपच चांगलं डेकोरेशन. महेश मंडप डेकोरेशनच्या माध्यमातून साऊंड सिस्टीम देखील उत्कृष्ट. स्पर्धाच अद्भुत राहिली आहे.
रोहा तालुक्यातील दर्जेदार स्पर्धा पाहायला मिळते. सोनार सिद्धच्या माध्यमातून उभारलेले हे चषक, जबरदस्त क्रिकेट, जबरदस्त सामने, जबरदस्त आयोजन पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव, परंतु आता सुंपियानला शांत ठेवले जाईल का पिंट्याच्या माध्यमातून? राईट अँड ओव्हर द विकेटने यावेळी ओव्हर चेंडू लॉफ खेळलाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक, झेल महत्वाचा होता, कॅच ड्रॉप झालीये. प्रयत्न सुंदर केलेत, प्रयत्नांची पराकाष्ठा केली तिथे क्षेत्ररक्षकाने. क्षेत्ररक्षकाला देखील माहिती आहे हा झेल महत्वाचा आहे, कारण का सुप्रियांच्या बॅटचा आवाज येतोय आणि त्याला जर शांत करायचं असेल तर त्याची कॅच महत्वाची आहे. याच खेळाडूच्या जोरावरती आपण पाहिलं ना तर 2 दिवसाआधीच्या दिवसामध्ये याच खेळाडूंमध्ये शेवटच्या षटकामध्ये तब्बल 20 धावा ठोकल्या होत्या. त्याच्यामध्ये 2 षटकारांचा समावेश होता आणि 2 चौकारांचा समावेश होता. असं सुफियान सिद्दीक मैदानाच्या आतमध्ये फायर आहे. सुफियान सिद्दीकची बॅट वाजते, त्याला शांत केले जाईल का? पिचिंग झाल्यानंतर बाउन्स झाले, थोडासा नॉन स्टेक वर स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतलीये. दरम्यान वाईटचा इशारा येतो. इथे काय घडलंय हे प्रभू, हे क्या हुआ असं म्हणावं लागेल रुपेश. खरोखर हा चेंडू वाईट होता, मात्र आपल्याला या ठिकाणी पाहिलं तर मजर गौरी कुठेतरी नाराज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मजर मात्र नाखुश झालाय. आपण पाहिलं तर सुफियान याच्या वरती धाव घेण्याची पाहिली तर आपल्याला तितकीशी गरज वाटत नव्हती सुतार सर या ठिकाणी. अगदी बरोबर, स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड, ढोंड, दगड सर्व काही मारून घेतले. वाईट चेंडू होता, काय गरज होती धाव घेण्याची, परंतु बाद होण्यापूर्वी 2 चेंडू फेस केलेत. 7 धावांचं योगदान, त्याच्यामध्ये एक चांगला षटकार मजरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तिसरं षटक प्रगती पथावर आहे आणि टीमची धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचली. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते. आपण पाहिले तर या फटकेबाजी करत असताना या फलंदाजाचं सुद्धा कौतुक तितकंच करावं लागेल, कारण की सुपिया तिच्या शरीरयष्टीप्रमाणे मोठमोठे फटके करतोय. खऱ्या अर्थानं पॉवर हिटर म्हणावं लागेल त्याला या मॅच मध्ये. रन मशीन आहे, धावा बनवतोय, चांगले फटके सजवतोय सुपियान. त्याच्या सोबतीला नवीन बॅटर जय. ओव्हर द विकेटने सुपियानसाठी पुन्हा एकदा लॉफ्टेड ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहे आणि अखेरकार सुपियानची खेळी संपुष्टात. चांगला झेल महेशच्या माध्यमातून. विकेट क्रमांक 3. डीजे डीजे काय गाणी लावतोय महेश डीजे सुद्धा. आता तरी देवा मला पावशील का? खऱ्या अर्थानं श्री गणेश पावलाय की का असंच म्हणावं लागेल, कारण सुपियानची वादळी खेळीचा अंत होतोय आणि सुपियान या ठिकाणी डकआउटला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक केले गोलंदाजी मध्ये पिंट्याने. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 30 धावा होत्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये महत्वाचे विकेट प्राप्त केलेत पिंट्याने. नवीन बॅटर साकिब यावेळी हेलिकॉप्टर स्टाईलने उडवला. इनसाइड डाऊट, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फटका सुंदर होता, फेकी अचूक झाली, परंतु 2 धाबा रोखता येणार नाहीयेत. काय क्लासिकल फटका सजवला होता शाकिबने. 2 धाबा त्याच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ते 36 या अंकावर. तिसरं षटक सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 17 धावा, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली आहे. 4 चेंडूमध्ये आपण जर विचार केला तर 5च धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक तिसऱ्या ओव्हरमध्ये पिंट्याच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडवर जय. साकिब यावेळी क्रॉस बॅटने केल्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक नाहीये. काव कॉर्नरचा क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत साकिबच्या खात्यामध्ये सिंगल धाब येते. सुरुवातीला चांगली दमदार सुरुवात झाली होती जैनाप 11 राहुल रोहा रॉयल्स टीमची, परंतु त्याच्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली, शिरकाव केलाय आता या फायनल मध्ये गोलंदाजी करत असताना पिंट्याने. ओव्हरचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे, एखादा मोठा फटका येईल का? जय स्ट्राईक एंडवर. नावामध्ये जय आहे, तसा खेळ करेल का या फायनलच्या मॅच मध्ये? रोहा रॉयल्स 11चं नेतृत्व करत असताना यावेळी बॅटची टॉप पेच, हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली विकेट किपर. विकेटचं पतन. ओव्हरची झाली समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना जैनाब 11 रोहा रॉयल्स टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37 आणि जिंकण्यासाठी 38 धावांची आवश्यकता. शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 30 धावा होत्या. पुनरागमन केलं, शिरकाव केलं, काय गोलंदाजी केली पिंट्याने. आणि आता मात्र जिंकण्यासाठी, ही फायनलची ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्यासाठी वैष्णवी 11 आशिवरे टीमला 18 चेंडूमध्ये 38 धावांची आवश्यकता. फायनलचा सामना कसा व्हायला पाहिजे ना, त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला निश्चित पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं या सोनार सिद्ध चषकाला मानवंदना देणार हा आजचा फायनलचा मुकाबला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला पाहिलं तर हशिवरे संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला जैनाब 11
रोहा रॉयल्स हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. चला थोडंसं फास्ट घ्यायचं मित्रांनो. या ठिकाणी आपण पाहिलं तर थोडंसं फास्ट घ्यायचं मित्रांनो. या ठिकाणी आपण पाहिलं तर 18 चेंडूचा खेळ या ठिकाणी होणं बाकी आहे आणि 38 धावांची गरज असणार आहे. एका बाजूला सुरुवात करत असताना आपण पाहिलं तर सुफियान सिद्दीक याची वादळी खेळी ही मात्र विसरून चालणार नाही. तशाच पद्धतीची खेळी हशिवरे संघाच्या एका खेळाडूला करावी लागेल. ती खेळी कोण करणार? अर्थातच पिंट्या पाटील करणार की प्रसाद पाटील करणार? दोन्ही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रॉयल रॉयल्स संघाला सुद्धा विनंती असेल आपण त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. पुणे शिकता सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. सर्वांचं सहर्ष स्वागत. दुसऱ्या डावामध्ये जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 38 धावांची आवश्यकता आहे. ती टीम वैष्णवी 11 आशिवरेला गोलंदाजी करत असताना 37 धावा खर्च केल्या. चांगली बॅटिंग आपल्याला सुप्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चांगले फटके त्यांनी सजवले, परंतु दुसऱ्या डावामध्ये प्रत्युत्तर दिले जाईल का? कित्येक मान्यवर कित्येक प्रेक्षक वर्ग सोडले गेले. त्यांचं सर्वांचं सहर्ष स्वागत. या श्री सोनार सिद्ध चषक दाटवच्या माध्यमातून पर्व 7वं यशस्वीरित्या पार उडत असताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत. खेळ आहे क्रिकेटचा, तुमच्या आमच्या पसंतीचा खेळ आहे. सरावाचा, काहीतरी सिद्ध करून दाखवण्याचा खेळ आहे. संघर्षाचा, प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा खेळ आहे. चेंडू आणि फलीचा क्रिकेट या नावाचा, आणि तो क्रिकेटचा खेळ आपण सध्या रोहा तालुक्यातील अद्भुत स्पर्धा ढाटाव या ठिकाणी आपण पाहतोय. 18 चेंडू 38 धावा हे समीकरण आहे. प्रत्येक प्रेक्षक आता चर्चा करत असेल का हा सामना कोण जिंकेल, कोणाच्या नावावर राहील ही ट्रॉफी, काय होईल, काय घडेल, हे बिघडेल, हे संपूर्ण धावत वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या समेत जोडले गेलेत. किशोर सर, आपले देखील सरचे स्वागत. थँक्यू सो. मैदानाच्या आतमध्ये पहिला पूर्वार्धाचा खेळ जिथे संपला. 34 धावा धावफलकावरती बनवल्या टीम जैनब 11 रोहा रॉयल्स या संघानं. स्ट्राइक एंडवर प्रसाद, गोलंदाज सलमान. पहिला चेंडू फुल टॉच पुल केले ऑन साइडला. डीप क्युअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल धाव येते प्रसादच्या खात्यामध्ये. सिंगलने खातो ओपन झालंय आशिवरे टीमचं. एकंदरीत जर पाहिलं ना तर पहिलाच बॉल फुलर लेनचा हाताळला आडवा बॅटनं खेळला प्रसाद पाटील आणि पहिली धाव प्रसाद पाटीलच्या बॅटमधनं पाहायला मिळते. रिक्वायर्ड रनरेटचा विचार केला तर तब्बल 13ची सरासरी तरी गाठावी लागेल. प्रत्येक ओव्हरमध्ये 13 धावा म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये एक चांगला देखना स्ट्रोक, मोठा फटका सजवावा लागेल. एका सिंगल धाव्याने स्ट्राइक एंडवर पिंट्या, आज ज्याचा दिवस राहिले, चांगली कामगिरी केली पिंट्याने. देल का उत्तर फुलटॉ चेंडू पुल केलाय ऑन साइडला. स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल धाव स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना येते ती पिंट्याच्या खात्यामध्ये. पहिल्या 2 चेंडूचा खेळ समाप्त आणि 2 धावा आशिवरे टीमच्या खात्यामध्ये. आणखीन एक फुलर लेनचा सलमानच्या माध्यमातून बॉल उतरण्यात आला, जिथे पिंट्यासाठीचा हा बॉल पाहायला मिळाला. पिंट्याला सुद्धा आडवा बॅटनं खेळलं, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळालं टीम जैनब 11 या संघाच्या माध्यमातून. आणखीन एक सिंगल प्राप्त करण्यात आली. 2 चेंडू 2 धावा. यावेळी स्लेन चांगली होती. यॉर्करचा मारा, बॉटमॅनचा वापर केला प्रसादने. ऑन साइडला मिड ऑन मध्ये येत असताना क्षेत्ररक्षक नव्हता. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक सिंगल धाव येते प्रसादच्या खात्यामध्ये. काय +9चा इशारा देखील होतोय. ओव्हर स्टेकिंग झाली होती. इथे 2 धावा येतील आणि या 2 धावीच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 वर. फ्रीटचा सामना करेल बॅटर पिंट्या. फ्रीटवर एखादा धमाका येईल का? येस, इथून मात्र मोठा फटका खेळावाच लागेल. सलमानने इथं संधी मात्र उपलब्ध करून दिली आहे आणि टीम वैष्णवी 11 आशिवरे या संघाला प्रत्येक षटकामध्ये एकाच मोठा फटका जरूर गरजेचा असणार आहे. मोठा फटका सजवावा लागेल. आतापर्यंत सलमानने चांगली गोलंदाजी केली आहे. फ्रीट चेंडू यावेळी कट करण्याचा प्रयत्न, संपर्क झाला होता का? स्लिप मध्ये चेंडू चाललाय. डायरेक्ट हिट. अपील जोराची अपील. महत्वाची विकेट आहे परंतु नॉट आउट घोषित केलंय. फ्रीटचा चेंडू, तीच संधी होती, नॉट आउट घोषित केलं. इथे एक सिंगल धाव येते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 वर. आतापर्यंत वर्चस्व दाखवलं गोलंदाजी करत असताना. पहिल्या ओव्हरमध्ये सलमान या गोलंदाजाने. सलमानने गोलंदाजी करत असताना हा बॉल पाहिल्यानंतर गुडलाईन स्पॉटवरती पिच केला. अनएक्सेप्टेड बाउन्स या बॉलवरती पाहायला मिळाला. बॅकफूट वरती पिंट्याला कट करायचा होता, परंतु बॅटचा तितकासा चांगला संपर्क सुद्धा झाला नव्हता. प्रसाद आतापर्यंत चांगली गोलंदाजी. यावेळेस लॉफ्ट करून दिले. लॉफ्टेड ड्राईव्ह. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. काय गोलंदाजी करतोय सलमान. मोठे फटके खेळून दिले नाहीयेत अजून. सलामीवीरांना शांत ठेवले गेले. प्रसादला शांत ठेवले गेले. पिंट्याला सिंगलने स्कोरबोर्ड वाढवण्याचा प्रयत्न आहे. टीमची धावसंख्या 6 वर. 6 धावा सध्याच्या घडीला. सलमान रोह्याचा सुलतान गोलंदाजी मार्कवरती आहे. टिचून मारायची, भेदक मारायची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून चालू आहे.
यावेळेस देखील लेन चांगली होती, बॉटमचा वापर करून ऑन सेटला केलेला आहे. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत पिंट्याच्या खात्यामध्ये सिंगल धाव. पहिल्या 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि धावा खर्च केलेत 7. अजूनही मोठा फटका येत नाही, त्याची अपेक्षा आहे. समर्थक चर्चा करत असतील अशी वेळेची की ज्या ओव्हरमध्ये मोठा फटका आला पाहिजे, अन्यथा ही मॅच हा पेपर थोडासा कठीण होऊ शकतो. येईल का तो या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर मोठा फटका? शेवटचा चेंडू शिल्लक. सलमान गोलंदाजी करतोय, मोठा फटका ओव्हर द विकेटने. इथे लेन चांगली होती, ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरमध्ये यॉर्करचा घातक मारा करत असताना सलमानने फक्त रन खर्च केलेत. 8 विकेट आली नाहीये, परंतु चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता. म्हणजे सरासरीचा विचार केला तर प्रत्येक ओव्हरमध्ये 15 धावा प्राप्त कराव्या लागतील. आता किशोर हा पेपर थोडासा कठीण झालाय वैष्णवी 11 हा शिवरे टीमला. एकंदरीत पहिल्या षटकामध्ये सलमान सिद्दीकचं कौतुक करणं गरजेचं असेल. ज्या पद्धतीने त्यानं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी केली आहे, मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवलंय टीम वैष्णवी 11 अशिवरे संघाच्या या दोन्हीही महत्वपूर्ण फलंदाजांना. परंतु हे देखील विसरून चालणार की सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर आहे. एका कोणत्या तरी गोलंदाजाला ते टार्गेट करतील आणि करावं लागेल, कारण का मॅच फायनल जी आहे हा दिवस पुन्हा येणार नाही. ही स्पर्धा तुम्हाला पुन्हा या स्पर्धेसाठी 365 दिवस वाट पाहावी लागेल. इथे कुठल्या तरी गोलंदाजाच्या विपक्षामध्ये हल्ला चढवावं लागेल, त्याच्या विपक्षामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल, त्याचा ज्यूस काढावं लागेल, तरच 12 चेंडूमध्ये 30 धावा होतील. गोलंदाज षटक क्रमांक 2 शाकिब स्ट्राईक एंडवर. यावेळी स्टार्टिंग गोल त्रिपला उद्ध्वस्त केल्यात शाकिबने. पहिल्या चेंडूवर मिळते त्याला विकेट आणि त्यानंतर मात्र समर्थकांचा जल्लोष. विकेटचं पतन. पहिली विकेट 8 या धावसंख्येवर. विकेटची चर्चा करत होतो की विकेट जर प्राप्त केली तर थोडासा संकटामध्ये संघ सापडेल आणि अखेरकार लेग स्टंप उद्ध्वस्त केला. दांडी गोल केली आहे प्रसादची, त्यांनी काही चांगला प्रसाद दिला नाही आज वैष्णवी 11 आशिवरे टीमला. आत्मविश्वास वाढला असेल गोलंदाज शाकिबचा, कारण का पहिल्या चेंडूवर विकेट आली आणि आत्मविश्वास ही अशी गोष्ट की जी जिंकण्याची खात्री देत नाहीत, परंतु संघर्ष करण्याची तयारी मात्र या सामन्यामध्ये निर्माण झाली आता जैनाप 11 रोहा रॉयल्स टीमला. सलमान पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं, त्याचाच बंधू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीला षटक क्रमांक 2 मध्ये आला. शाकिबनं पहिल्या बॉलवरती अफलातनं गोलंदाजी करत ज्याचं वर्चस्व या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिलं ना, त्या प्रसाद पाटीलला त्यानं पहिल्याच बॉलवरती बाद केलं. ओव्हर द विकेटने मंथनसाठी फुलटॉस चेंडू कार्पेटच्या साहाय्याने ऑन सेटला केलेल्या डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक थोडीशी फंबलिंग झालीये, तिचा फायदा घेत असताना दुसरी धाव येते या चेंडूवर मंथनच्या खात्यामध्ये आणि 2 धावीच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या अंकावर. अजूनही जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 10 मध्ये 28 म्हणजेच मॅच अजून संपली नाहीये. 50-50 परिस्थितीमध्ये ही मॅच सध्या पाहायला मिळते. अशिवरे संघ एकंदरीत जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये सुद्धा 2 लो फुलटॉस बॉल सोडले, याही बॉलवरती मोठा फटका एक्झिक्यूट करू शकले असते. अगदी बरोबर. स्ट्राईक एंडवर मंथन लेन चांगली होती, खोदून काढलाय, समोरच्या दिशेने ड्राईव्ह करत असताना एक सिंगल धाव. आता मात्र हे समीकरण कठीण झाले. काय जबरदस्त गोलंदाजी दुसऱ्या ओव्हरमध्ये शाकिबच्या माध्यमातून पाहायला मिळते. फुलर लेनचे चेंडू गतीचा वापर भन्नाट करतोय आणि आता मात्र हे समीकरण थोडंसं कठीण होताना पाहायला मिळतं, कारण का 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी जर आपण विचार केला तर अजूनही 27 धावांची गरज. शाकिब मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय, खांद्याचा वापर करण्यात येतो. वेग या गोलंदाजाकडे फार सातत्यानं पाहायला मिळतं. पिंट्या मॅच सोडणार नाही, त्याच्याकडे क्षमता आहे, परंतु फुलर लेनचा चेंडू ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय, तिथे एक सिंगल धाबे. या मॅच मध्ये जर वर्चस्व करायचं असेल तर संकट मोचकाची भूमिका पिंट्या पाटीलला करावी लागेल. आज त्यांनी चांगलं क्रिकेट दाखवलंय, त्याला देखील पलटवार करण्यासाठी त्याच्या बॅटचा आवाज दाखवावा लागेल, तरच हे समीकरण थोडंसं हलकं होऊ शकतं. एकंदरीत विचार केल्यानंतर वैष्णवी 11 आशिवरे हा संघ नॉकआउट मॅच खेळतोय. सातत्याने इथून विचार केला तर जवळजवळ महाड संघासोबत तो खेळला, त्यानंतर सेमीफायनलची मॅच सुद्धा खेळतोय आणि आता सध्याच्या घडीला फायनलच्या मॅच मध्ये उलटा चेंडू मंथनसाठी पाठवलाय. पुल करत असताना सरळ प्रेक्षकांच्या भेटीसाठी पॉवरफुल वंडरफुल सक्सेसफुल षटकार आलाय. संकट मोचकाची भूमिका आपण चर्चा करत होतो आणि ती पिंट्याने नाही उचलली, परंतु इथे मंथनने उचलली. मंथनने ती जबाबदारी उचलली आणि दमदार षटकार ठोकलाय.
शेवटचा चेंडू शिल्लक आहे या ओव्हरचा समीकरण थोडस हलकं झालंय 7 चेंडूचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे मॅच अजून संपली नाहीये बॉल जर फुटला असेल तर डेड बॉल देता येणार नाही नवीन चेंडू दिला जाईल आणि त्यावर खेळ सुरू करायचा आहे हा निर्णय असेल कमिटीचा नवीन चेंडू द्यायचा आहे टीमची धावसंख्या जुना चेंडू द्यायचा आहे कारण का दुसरं षटक सुरू आहे जुना चेंडू द्यायचा आहे सामना सुरू ठेवायचा आहे क्षेत्ररक्षण सजून देखील ठेवायचंय जैनब 11 रोहा टीम जास्त बेल खर्च करू नका जास्त अंधार जर झाला तर चेंडू दिसणं कठीण आहे अजूनही 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 7 चेंडू मध्ये मात्र 20 धावांची आवश्यकता या ओव्हरचा शेवटचा चेंडू निर्णायक असेल जुना चेंडू मैदानामध्ये द्या आणि लगेच खेळाला सुरुवात करा विनंती असेल दोन्ही टीमला षटकारच तो पकडला जाईल जरी चेंडू जर फुटला असेल तरी देखील तो षटकारच असेल डेड चेंडू नसेल सामना सुरू ठेवायचा आहे 7 चेंडू मध्ये अजूनही 20 धावांची गरज सामना सुरू ठेवा आणि त्या अगदी कालोख होईल एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये पाहिलं ना तर बॉल फुटला परंतु इथे मात्र नवीन नियम सुद्धा आला आताच्या बॉलच्या क्वालिटी जर पाहिलं ना तर बॉल मोठमोठे फटके सातत्याने एक्झिक्यूट केल्यानंतर फुटत सुद्धा असतात फुटल्यानंतर काही टीमचा लॉस सुद्धा सातत्याने होतो परंतु आता मात्र नवीन नियमानुसार मॅचला मात्र तो बॉल धावा काउंट केल्या जातात विकेट गेला तर विकेट सुद्धा ग्राह्य धरला जातो आणि मैदानाच्या आतमध्ये त्याच वेळेला हे नियम पाहायला मिळाले आणि 6 धावा इथे मात्र प्लस होतील टीम वैष्णवी 11 हशिवरे या संघाच्या अगदी वेळेवर षटकार आलाय मंथनच्या बॅट मधून परंतु या ओव्हरचा शेवटचा चेंडू निर्णायक असेल कारण का 7 चेंडू मध्ये 20 धाबा याच्यावर एखादा फटका सजवला तर मॅचचं चित्र पलटी होऊ शकतं पुनरागमन करण्याची संधी येऊ शकते हशिवरे टीमला तो षटकार येईल का पुन्हा एकदा बॅटर मंथनच्या माध्यमातून इथे स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न विकेट किपर थोडीशी बीट झालेत इथे हा डॉट चेंडू ओव्हरची झालीये समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्ती नंतर वैष्णवी 11 हशिवरे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 1 विकेट आणि आता मात्र 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता क्रिकेट आहे अनिश्चिततेने भरलेला खेळ ज्याला आपण म्हणतो ज्याला मी सरडाचे स्वरूप देतो जो कधीही बदलू शकतो मॅच अजून संपली नाही परंतु मॅच त्वरित सुरू करायचे अगदी जर विचार केला तर सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपण जर पाहिली तर टीम वैष्णवी 11 हशिवरी या संघानं महाड 11 या संघासोबत खेळत असताना ती मॅच जिंकली प्रसाद पाटीलला अफलातला खेळ त्या षटकामध्ये पाहायला मिळाला जबरदस्त बॅटिंग त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाली वैभव बैठकरच्या अगेन्स्ट त्यानं सातत्यानं हल्ले चढवले अगदी बरोबर पिंट्या पाटील तिथे आहे त्याला संकट मोचकाची भूमिका पार पाडावी लागेल शेवटपर्यंत मैदानामध्ये राहिलाय त्याच्याकडे क्षमता आहे तो मॅच मध्ये पुनरागमन करू शकतो ग्रीप चांगली मिळवण्यासाठी ग्लोव्ज देखील परिधान केलेत 6 चेंडूचा खेळ शिल्लक जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता षटक क्रमांक 3 अभि राईट हँड ओर द विकेटने यावेळेस दांडी गुल झाली नाहीये वाचलाय तिथे बॅटचा संपर्क झाला मागच्या दिशेने चेंडू जात होता वाचलाय परंतु अजूनही मॅच संपली नाहीये वर्चस्व दाखवलंय जैनब 11 रोहा टीमने या मॅच मध्ये 5 चेंडूचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे प्रेक्षकांची गर्दी जिथे नजर टाकावी तिथे प्रेक्षक पिंट्या पाटील उत्तर देईल का गतीमध्ये परिवर्तन टप्पा पडल्यानंतर लेग कटर होत असताना सरळ विकेट किपरच्या आतमध्ये शिरकाव केलाय मॅच मध्ये जैनब 11 रोहा टीमने आता 4 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आता पर्याय फक्त मोठा फटका बाकी काय नाही ती क्षमता पिंट्या पाटील मध्ये आहे परंतु येईल का तो मोठा फटका पिंट्या पाटीलच्या माध्यमातून गोलंदाजी मागवरती गोलंदाज अभि गुडेकर ज्याने रोहाचं क्रिकेट सातत्याने गाजवलंय खोलवर टप्प्याचा हा बॉल जिथे बॅटच्या रडार मध्ये येत नाहीये चांगल्या ताटणीची गोलंदाजी अभि गुडेकर याच्या माध्यमातून पाहायला मिळतीये तब्बल 3 चेंडू पिंट्या पाटीलला शांत ठेवला आणि त्याच्यानंतर जैनब 11 रोहा रॉयल्स टीमच्या समर्थकांचा आवाज येतोय त्यांना समजलं आता का या ट्रॉफीवर आपलं नाव कोरले जाईल कारण का 3 चेंडू मध्ये अजूनही 20 धावांची आवश्यकता जल्लोष होतोय उत्तर देईल का पिंट्या पाटील बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न गली क्षेत्रामधून चेंडू चालय थर्डमॅन बाउंड्री लाईन कडे इथे हा येतोय चौकार टीमची धावसंख्या 22 वर अजूनही जर आपण विचार केला तर 2 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 16 धावांची गरज षटकार तर ठोकण्याचा प्रयत्न सुरू होता
परंतु नशिबाने एक चौकार आलाय. 2 मध्ये 16 हे समीकरण शिल्लक राहिलंय. चित्र मॅच स्पष्ट झालंय का हा सामना चुकतोय. रोहा टीमच्या बाजूने अजून एक चांगला चेंडू गोलंदाज अभिच्या माध्यमातून. जबरदस्त मॅच, बॅटिंग चांगली केली पहिल्या डावामध्ये सुपी यांनी आणि दुसऱ्या डावामध्ये मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला सलमान, शाकिब आणि अभिच्या माध्यमातून पाहायला मिळते. या फायनलचा शेवटचा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल का, तो देखील डॉट. आणि त्याचबरोबर मॅच फिनिश, मॅच जिंकली आहे जैनाब 11 रोहा रॉयल्स टीमने. अभिनंदन. थँक्यू सो मच डीजे.